नाही देखील मोदीजींनी जी काय आता वेळ आपल्या देशावर महाराष्ट्रावरून पुण्यावर आणली आहे ती अशीच आहे की पूर्वीच्या काळामध्ये सगळाच कारभार नाही का या ठिकाणी ट्रक किंवा एकूणच नाही का बाकीच्या गाड्यांपेक्षा असा घोड्यावर म्हणजे गाडवांवर व्हायचा. तर आता गाढवं वापरायची वेळ ही महाराष्ट्रावर आणि देशावर आणलेली आहे. आपण पाहतोय पूर्वी घोड्यावरच प्रवास व्हायचा, आता घोड्याचा प्रवास कारण की लोकांना पेट्रोल डिझेल परवडणार नाही. पलीकडं आमची नाही का घोडागाडी आहे म्हणजे टांगा आहे, टांग्याचा वापर आता करायची वेळ येते आणि बैलगाडी सुद्धा आणली कारण की आता इथून पुढच्या काळामध्ये लोकांनी आपल्या गाडीमध्ये मोदीजींच्या कृपेमुळे डिझेल पेट्रोल मिळेल अशा प्रकारची या ठिकाणी गॅरंटी ठेवूच नाही, अशा प्रकारचे निष्कर्ष आलेला आहे. एकूणच आपण पाहतोय की जे पेट्रोल डिझेलची जी दरवाढ झालेली आहे त्याच्या विरोधात हे सगळे आंदोलन जे आहे ते पुण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होताना पाहायला मिळतंय. एकूणच आपण पाहतोय की या ठिकाणी गाढव घोडे घेऊन या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करत आहेत.